राजभवनात भाजपचे एजंट बसले आहेत. तमिळनाडूचे सत्ता संघर्षावरून संजय राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल. तमिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी TVK पक्षाला सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करत राज्यघटनेचा उल्लेख केला. TVKचे 108 आमदार निवडून आलेले आहेत. राज्यघटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला प्रथम सत्ता स्थापनेसाठी बोलावलं जातं, त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली. यावेळी बहुमत पाहिलं होतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच राजभवनात भाजपचे एजंट बसले आहेत. नाव लोकभवन असलं तरी लोकांच्या भावनांची हत्या तिथे होते, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनी संविधानाचे धडे दिले पाहिजेत, असंही राऊत यांनी म्हटले. दरम्यान TVK पक्षाच्या यशावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की अवघ्या 2 वर्षात TVKने तमिळनाडूत मोठं यश मिळवत प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे. मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारची राजकीय क्रांती का होत नाही, या प्रश्नावर बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली. याशिवाय पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे. ज्या राज्यात भाजप सत्ता स्थापन करते तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मोदी शहा तर उपस्थित राहतील, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील. कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल. त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एक्स पोस्टवर त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते, हे आम्ही सांगितलं. डोनाल्ड ट्रम्पला काय काम नाही का? त्याला ते हॉर्मोज पोर्ट खोलायचं आहे, समुद्रधुनी खोलायची आहे, त्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करताय. काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळी बाबा. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेबाबत देखील आपण एक ट्विट केलेलं आहे. हो, आर्लेकर असं म्हणतायत की बहुमत दाखवा, मी आता शपथविधी घ्या. नाही, त्यांनी त्यापेक्षा बहुमत दाखवा हा विषयच येत नाही या संविधानामध्ये. सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे, असं संविधान सांगते. आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात. म्हणजे पूर्वीचं राजभवन, ते नावाचंच लोकभवन आहे. तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत, तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडासुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय. साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे. मग मिस्टर कोश्यारीला कशा करता तुम्ही हे केलं? कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा. कोश्यारींनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीसांना कोणत्या आधारावर सरकार स्थापनेसाठी बोलवलं? बहुमत बघितलं होतं का? बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं. आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.